PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. आपण नगराध्यक्षपदी निवडून आलात, नेमकं तुमचं विजन काय पुढलं? नाव सांगा. मी बसवराज विजयकुमार धरणे, नगर परिषद नळदुर्ग नगराध्यक्ष. नळदुर्ग विकासाचं विजन घेऊन आम्ही निवडणूक लढवताना सुद्धा विकासाचा विजनच घेऊन तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वात व तसंच सुनील मालक चव्हाण यांच्या नेतृत्वात ही नगरपालिका जे जनतेने विश्वास दाखवला आहे ते आम्ही 100% जे नगरपालिकेत आम्ही आश्वासित केलं आणि ते 100% आम्ही पूर्ण करून दाखवणार आहेत. विकासाच्या विजनवर आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि पुढे सुद्धा विकासाच्या विजन घेऊनच आम्ही निघालेलो आहे. येणाऱ्या काळात जेही नळदुर्गकरांची सगळ्यात मोठी समस्या होती पाणी पुरवठ्याची, पाणी पुरवठ्याचं सुद्धा दादाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचं सुद्धा खूप जलद गतीने काम चालू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करून नळदुर्ग शहरासाठी रोज पाणी देण्याचा आमचा पुढला 6 महिन्यात 100% आम्ही पाणी देण्याचं काम करणार आहोत. आपल्यासमोर दिग्गज लोक होते निवडणुकीमध्ये, कसं म्हणजे आव्हान त्यांना तुम्ही करणार आहे? कसं आव्हान केलं तुम्ही? नेमकं कसं? दिग्गजांच्या म्हणजे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्यामुळे आम्हाला काही म्हणजे सोपं निवडणूक म्हणजे अतितटीची निवडणूक झाली, पण विकासाच्या लोक जे आहे ना विकासाला मत दिलं, या निवडणुकीत विकासाला मत दिलं ते 100% आम्ही खरे करून दाखवणार. नळदुर्ग शहर कायापलट करून राणादादाच्या माध्यमातून 100% करून दाखवणार. काय म्हणजे नेमकं तुझं काय परत कुठल्या स्वरूपाचं काय काय काम आहे? नळदुर्ग जे तालुकाच्या माध्यमातून जे पुढील पाऊल चालले आहेत सध्या, जसे अपर तहसील नळदुर्ग शहरात झालेली आहे. पुढल्या ह्याच्यात महावितरणचं उपविभागीय कार्यालय आपल्या थोड्याच दिवसात उद्घाटन सुद्धा आहे त्याचा. पुढील काळात MIDC असेल किंवा बाजार समिती असेल, असे नळदुर्ग शहराला पुढील वाटचालीस आम्ही पुढचे स्टेप आहेत ते. तुळजापूरच्या आपण ते नळदुर्ग आहे, नळदुर्ग शहराचा ग्रामदैवत म्हणून खंडोबा जे काम आता सध्या खूप मोठं जे रस्त्याची अडचण होती, आज बघितलं तर कारण खूप अडचण व्हायची. जवळजवळ 2 ते 3 लाख पब्लिक येते. आता येणाऱ्या 3 तारखेला यात्रा आहे, त्या संदर्भात मोठे मोठे रोड झालेत. पण आता नंतर तीर्थक्षेत्रात तिथं खूप मोठं विकास करायचा आहे. तिथल्या भक्तांसाठी सुविधा करायची आहेत. येणाऱ्या काळात खंडोबाचं सुद्धा खूप मोठं विकास करायचा आहे. शहरांतर्गत रस्ते नाली या संदर्भात काय योजना आपली? नळदुर्ग शहरासाठी प्रत्येक प्रभाग वाईज जिथं जिथं रस्ते नाहीत प्रत्येक जागी रस्त्याचे काम घेऊन प्रत्येक जागी प्रभागात 1 ते 10 मध्ये आम्ही 100% नाली आणि रस्ता करण्यात येईल. आणि प्रमुख म्हणजे नळदुर्ग शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा आमचा 100% पहिल्यांदा ते विजन आहे. किती दिवसापासून काम चालू आहे? काम सध्या सुद्धा चालू आहे स्वच्छतेचं. आम्ही 2 दिवस म्हणजे निवडणूक झाल्या चालू केलं आहे स्वच्छतेचं. तुम्ही पाहू शकतात की इथले हायवेच्या इथं समोरच पूर्ण झाडे वगैरे आलते, तिथून नॅशनल हायवेपासूनच सुरुवात केली, स्वच्छतेला सुरुवात झाली. आज सकाळी येणाऱ्या 3 तारखेला खंडोबाची यात्रा आहे. खूप मोठे म्हणजे लोक तिथं जमा 3 लाख पर्यंत पब्लिक येते. त्या निमित्त आम्ही नियोजन केलं, पुढलं आराखडा आखलं की कुठं काही करायचं. खंडोबाचं सुद्धा नियोजन. जे भाविक आहेत भाविकांसाठी काय सुविधा पुरवणार आपण? भाविकासाठी पिण्याचा पाणी पहिल्यांदा येणाऱ्या भाविकासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये ही सगळ्यात मोठी काळजी घेतलेली आहे. येणाऱ्या म्हणजे तिथं नदीपात्राला
थोडी म्हणजे नदीपात्र पूर्ण थोडं घाणीनं थोडं हे झालता, ते पूर्ण स्वच्छतेचे आदेश आज नगरपालिकेला दिलेले आहे की ते सुद्धा काम चालू आहे. आणि लाईटची सोय, येणाऱ्या मोठे मोठे टावर लावून प्रत्येक यात्रेकरूची गैरसोय होई नये ही आम्ही काळजी घेतली. शौचालय आहे. शौचालय सुद्धा 3 जागी शौचालय आपण बसवत आहे. नळदुर्ग शहरात किल्ला आहे, त्या संदर्भात आपला काय विकासाचा मुद्दा असणार आहे किल्ल्यासंदर्भात? किल्ल्यासंदर्भात मेन पर्यटन कसे वाढतील, आमचे नळदुर्ग शहराचे पर्यटन कसे वाढतील. सध्या किल्ल्याची मुदत संपलेली आहे, पण येणाऱ्या काळात पर्यटनला खूप मोठं पर्यटन क्षेत्र आम्हाला मेन म्हणजे नळदुर्गचं पर्यटन कसं वाढलं जाईल हे आमचं 100% त्याच्यावर लक्ष राहील.